मित्रांनो, 10वी CBSEला आता तो मराठीचा पेपर आहे, त्याच्यामध्ये पाठामधले नेमके कोणते प्रश्न येणार ते प्रश्न मी तुम्हाला एका वाक्यातली इथे देत आहो. ते प्रश्न काळजीपूर्वक बघा, म्हणजे तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं बघितल्यानंतर तुमचे एकही मार्क त्याच्यामध्ये जाणार नाहीत. आता बघा, तुमच्यासमोर मी ही एका वाक्यातली पाठामधली प्रश्न ठेवतो आहे, लेसनमधली. पहिला प्रश्न तुमच्यासमोर आहे की बाळासाठी लेखकाने कोणती शाल काढली, आणि उत्तर आहे मित्रांनो पुलकी शाल. दुसरा प्रश्न आहे पंतांच्या स्वयंपाकघरातून कोणत्या भाज्यांची हकालपट्टी झाली, आणि प्रश्न आहे बाळसदार भाज्यांची. तिसरा प्रश्न आहे अब्दुलच्या मुलाचे नाव काय, अनवर. पुढचा अभिषेकने केलेला निश्चय कोणता, बसने जाण्याचा. निरंजनने स्टेशन मास्तरांना काय सांगितले, पुलावरच्या खराब झालेल्या रुळाबद्दल. अब्दुलला चिठ्ठी कोणी वाचून दाखविली, रघुभैयाने. मराठी माणसाचा ऊर अभिमानाने केव्हा भरून आला, सर्वोच्च मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यावर. डॉक्टर माशेलकरांच्या आईने त्यांच्यासाठी कशा प्रकारे वह्या बनवल्या, कोरे पातकोरे लिहून उरलेले कागदापासून. पावडे काकांना कोणती गोष्ट पटली नाही, त्यांची पावले काळीकुट्ट उमटल्यामुळे. शालीच्या वर्षवामुळे नारायण सुर्वे यांची शालीनता का हरवली नाही, ते मुळातच शालीन असल्यामुळे. निरंजनला सरकारी वसतिगृहात प्रवेश द्यायचा असे कोणी ठरवलं, जिल्हाधिकाऱ्याने. रेखामावशीची पावलं अधिक सुंदर का आहेत, रोजच्या जीवनात कार्बन उत्सर्जनाचा वाव नसल्यामुळे. बटाट्याचं नाव काढू नकोस हा सल्ला कोणत्या व्यक्तीने दिला, बघा सकोजीने इथं दिलेलं आहे. त्यात अब्दुल हळवा का झाला, दाजीसाहेबांच्या कर्मभूमी सोडून जाण्याच्या विचाराने हळवा झाला. आत्मचरित्रात तटस्थपणे कशाचे कथन आढळते, विविध टप्प्यांचे कण्यांचे भल्याबुल्याच्या अनुभवांचे. पुढे लेखकाच्या माध्यमिक शिक्षणाचा टप्पा कोणत्या शाळेतून सुरू झाला, युनिक्स हायस्कूलमधून. मराठी दिन कोणत्या तारखेला साजरा करतात, 27 फेब्रुवारीला. स्क्रीनवरून उमटलेल्या पायपुसणीच्या आकाराचा निळा चौकोन कोणासारखा होता, आभाळाच्या निरभ्र तुकड्यासारखा. शाल या पाठाचे लेखक कोण, राघव जाधव. अब्दुल वर्षातून किती वेळा तपोवनात जात असे, 2 वेळा. अब्दुलने मफलर कानाला घट्ट का लपेटून घेतला, वाऱ्याचा झोत अधिक त्रासदायक असल्यामुळे. भावे सरांनी कोणता प्रयोग करून दाखवला, भिंगाच्या साहाय्याने सूर्यकिरणाची शक्ती एकत्र करून कागद जाळण्याचा. चरित्र कसे जन्माला येते, थोर व्यक्तीच्या आयुष्याची गाथा लिहिण्याची प्रेरणा मिळते तेव्हा. निरंजन कशाचा राग येई, बेफिकीर वृत्तीचा. सुनीताबाईंनी शालीबद्दल विचारताच लेखकाने लगेच हो का म्हटले, त्यांच्या हातून मोठा गौरव मान मिळावा या विचाराने त्यांनी हो म्हटले. अशा पद्धतीने इथं तुम्हाला मी एका वाक्यातली उत्तरं दिलेली आहेत मित्रांनो. काळजीपूर्वक एकदा पुन्हा बघून घ्या. या पद्धतीने तुम्हाला प्रश्नांची उत्तरं पाठाच्या संदर्भात येणार हे लक्षात घ्या.